खूप बरं वाटलं यार आज, म्हणजे या रोडनं जातोय ना घरी, मस्त वाटतंय. आज 4 दिवसानंतर आज आपण घरी जाणार आहोत सगळेच जण. ॲक्च्युली कधी कधी ना आपण शेवटला ना जेव्हा बाहेर असतो ना आपण घर सोडून, म्हणजे आठवण येते, हे खरं आहे. बऱ्याच लोकांना आठवण येते. आता आपल्या कैलास भाऊला पण असं वाटत होतं की शेवटी खूप दिवसानंतर आपण असं लांब जातो ना फॅमिली सोडून, त्यामुळे थोडीशी आठवण येते आपल्याला. पण आपला प्रवास हा आमचा 4 दिवसाचा खूप मस्त छान झाला. अजिबात कोणाला त्रास नाही, कोणाची काय हेल्थ खराब नाही झाली, बाईकने आपल्याला त्रास नाही. मस्त मंदिर आहे ना. कोणतं मंदिर आहे, कुठलं मंदिर आहे? हां, मंदिर महादेवचं आहे काय? मस्त आहे पण ना. थांब, आता जायचं आहे, घाई आहे म्हणून. हां ओके, भेटूया. आता काय नाटक चालू आहे सध्या असेल. हे यांचा 20 तारीखला येणार आहेत तिकडे महाडला काहीतरी. हां चला प्रवासाच्या शुभेच्छा. हो चला. हो हे हे मापन गाव आहे. लेफ्ट साईडला गेलास ना तू की माझं हायस्कूल आहे इकडे, आणि चौपाटी आहे लेफ्ट साईडला. नारू बंद तो बघ, बंद आहे. बंद तरी असेल, नाही तर मग काहीतरी चेंज झालं असेल भावा. खूप दिवसानंतर आलोय. परत वरती कटे येणार. चला हो गया सब, इधर कुछ नहीं ना. चलो सब हो गया गाइस. गोवा का 1 नाइट स्टे अपना हो गया. स्प्राईट घेणार, घ्या हे घ्या. चला, काय म्हणजे आपल्याला वेळ आहे बघा. एका रात्रीसाठी फक्त गोव्याला आलेलो. फक्त कशासाठी की त्यांना गोवा बघायचं होतं. पण काल पोरांनी एवढी धमाल केली ना, फुल बागा बीचला एकदम डान्स, फुल रापचिक डान्स. 2 वाजता आम्ही रात्री झोपलो आणि त्यांचं एक गोवा झालं. चला आता डायरेक्ट आपल्याला जायचं आहे माझ्या घरी, आणि घरून डायरेक्ट आपल्याला बॅक टू मुंबई. अशा प्रकारे आजचा प्रवास आज चिल्डमध्ये होणार. चिल्ड एकदम सावकाश. बाकी ही रूम आम्हाला मस्त भेटली 1 नाईटसाठी. रिलॅक्समध्ये 1 BHK होती. इकडे टॉयलेट आहे, हे एक पॅसेज आहे बाहेर, आणि आतमध्ये रूम, TV, वायफाय सगळं फ्री. गरम पाणी, थंड पाणी, माझं सगळं झालं. हे घेतो फक्त, ते घेतो, झालं. चल अपना तो सब हो गया भाई. मोबाइल लिया, बाकी तो कुछ नहीं. जो लास्ट में आएगा वो थोड़ा ये करो, हाँ नज़र मारो. हम्पी, गोवा, गोकर्णे दोन्ही पण आपल्याला जी प्रॉपर्टी भेटली ना, दोन्ही पण सेकंड फ्लोरला. भाई लोग सब लोग थोड़ा सा हो गया, अभी डाउन हो गया बैटरी सबका, लेकिन है ओके में. जब गाड़ी में बैठते हैं राइडर ना, तभी एकदम चार्ज होता है ना. चलो रोहित भाई अभी जाएगा अपने घर, वापस मिलते हैं. सावकाश जा, व्यवस्थित आरामात, रिलॅक्समध्ये, घाई करू नको अजिबात. आम्हाला फक्त पार्किंग छान भेटली हम्पी, गोकर्णेला, आणि इथे पण एकदम जबरदस्त पार्किंग, नो टेन्शन. चला आता हे सॉक्स काढा रे, हे सॉक्स काढा, बस झालं. आवाज बसलाय माझा. ते सगळं मिक्स झालं ना, थंडा बिंडा सगळं कंटिन्यू थंड पाणी. हां अरे मेरा चड्डी राहिलेली वरती. छोटी काही गोष्टी राहतात, लक्षात येत ना. आता लक्षात आलं, झालं. पहिलं आधी गाडी तर मी स्टार्ट केलेली, फक्त आता पेट्रोल भरायचं आहे. चला हम्पी राईडचा शेवटचा दिवस. पब्लिक मोड टाका. हम्पी राईडचा शेवटचा दिवस. सगळं आता करत जायचं. गाव, मुंबई गोवा हायवे. आपले 1-2 रायडर आपले थकले आहेत. रोहित निघतोय ना. चला आदर्श भावा पटापट. चला मित्रांनो, भावांनो, फायनली आम्ही निघालोय. गोवा सोडतोय आता आम्ही. एक रात्रीसाठी गोवा. पोरांना आवडलं गोवा, आता बोलतात गोवा प्लॅन करायचं कधीतरी, असं ग्रुपमधून. आणि फॅमिलीला पण घेऊन यायला हरकत नाही असं बोलताय आता, म्हणजे आवडलं गोवा. आता बरीचशी सकाळी बघा, सकाळीचा गोवा बघा आणि रात्रीचा गोवा बघा, किती फरक आहे. आम्ही फक्त बागा बीचला गेलो रात्री, नाचलो मस्तपैकी, परत रिटर्न आलो घरी. मस्तपैकी रिलॅक्समध्ये बसलो, आणि 2 वाजता झोपून 6:30ला सगळे उठले. 1 तासात सगळ्याची तयारी झाली. आंघोळ कोणी नाही केली, कारण म्हटलं आंघोळ करत बसलो आपण तर आपल्याला वाजतील परत 10.
तर आता या सर कसा पण घेऊ नका आणि काय करायचं, जेवढं लवकर येईल तेवढं आपला रस्ता कवर करायचा, घरी जायचा. घरी थोडासा 1 तास जाईल आपला, पेट्रोल भरायचं आहे. हा 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 हा. पण आता थोडं जानेवारीमध्ये असेल, मग नंतर क्राऊड कमी होईल जरा गोव्यामध्ये. पावसामध्ये मला वाटतं कोण इकडे येत नसतील. नाही गरम्यात येतात पण पावसात येत नाहीत. हां मग काय, अहो गोऱ्या लोकांना काय नाही, गरम आणि हे. लेफ्ट घ्या, लेफ्ट. तुम्ही तिथे जा, इथे जा. चालेल, मला काय नाही, बाकी काय नाही. मी जाताना असं बोलणार होतो की गाव बघत गेलो असतो. मग आम्ही ॲक्च्युली ना पहिलं ठरवलेलं हायवेने जायचं, पण हायवे काय आपल्याला भेटणार आहे मुंबई गोवा हायवे पुढे. म्हटलं ह्या रूटने घेऊन जाऊ आपल्या मित्रांना, जरा असं गावागावातून वळणं आणि असे छोटे छोटे रस्ते, खूप मजा येते जरा. एकदम नवीन रूट, काहीतरी कोस्टल रूट. आणि मस्त की आपल्या गावात गेल्यानंतर नाश्ता करायचा, दबाके, नारूचा वडापाव. नारूचा वडापाव खाने का भाई एकदम सुसाट में. हे सरळ आहे ना आदर्श, हा वाला ना. का आलं मी ना ह्या रूटला, मला वाटतं आलेलो काही माहीत नाही, पण मी जेव्हा गावावरून आलेलो ना तर मला डायरेक्ट बाहेर काढलेलं पणजीला. पण हा रूट मी पहिलाच बघतोय, मला माहीत नाही. आता बाहेर गेल्यानंतर समजेल, बाहेर पडल्यानंतर हाच रूट होता काय तो. फक्त आपल्या गावात फक्त हे डंपरवाल्यांना सांभाळून. अजून गोवा आपण हे नाही क्रॉस नाही केलंय, अजून गोव्यामध्येच आहोत. बहुत गर्दी कसली, कामगार आहे वाटते. चला, मार्केट सोडलं आम्ही. मार्केट सोडून आता रस्ता थोडा मोकळा भेटला आहे. आता हा सर्व वेंगुर्ल्याला जातो आहे. वेंगुर्ला मला वाटतं अजून 40 किलोमीटर आहे. किती आहे? 37 आहे वेंगुर्ला. आणि वेंगुर्ल्यावरून माझा गाव मला वाटतं 40-45 किलोमीटर आहे. म्हणजे आपण पोचू मला वाटतं 1.5 तासात पोचू आपण. दीड तासात पोचू शकतो आरामात. पण नाश्त्याला थांबलं तर परत तेवढा टाईम जाणार आपला परत. आता रोड थोडा चांगला आहे. रोड आपल्या गावचे चांगले आहेत, काय प्रॉब्लेम नाही. फक्त जास्त वळणं आहेत, धोकादायक वळणं आहेत, धोकादायक. हा मस्त, बरं वाटलं जरा. पिकनिकला चालले आहेत काय? नाही, काय ते मॅच असतील. साफसफाई. अच्छा, मुस्लिम मंदिर आहे ना? कोणतं मंदिर आहे? कुठलं मंदिर आहे? हा मंदिर महादेवचं आहे काय? मस्त आहे पण ना, छान. इथून यायचा हाच एक फायदा आहे, मंदिर वगैरे बघत जायला भेटतं. हा नाही, हे मंदिर बघायला ते नाही, स्लो नाही. आता आपण वेंगुर्ला क्रॉस केलं ना की पूर्ण मोकळा रस्ता, मग डायरेक्ट डोंबिवली सुसाट. चेकिंग चालू आहे वाटतं, जोरदार चेकिंग चालू आहे. हो, महाराष्ट्रात आलो. येतो बा. हा, हे मंदिर येतो बा, ते मी सांगतो ना. हा येतो बा. हा आरवलीचा येतो. आरवली गाव आहे. हा, निखिल भाऊ आपल्या इकडे येतात आले की पहिले.
नाही आपल्याकडे म्हणजे आता आपण आमच्याकडे गेलो म्हणून आलेले ते गेलेले. हां दोन वेळेस येतो बा तिकडे पण आहे इथे पण आहे ना. चला आता वेंगुर्ला येईल थोड्या वेळात. वेंगुर्ला आज आज माझं तुम्हाला हे पण दाखवतो, मामाचं गाव पण दाखवेल. खूप बरं वाटलं यार आज, म्हणजे या रोडनं जातोय ना घरी, मस्त वाटतंय. आणि आज 4 दिवसानंतर आज आपण घरी जाणार आहोत सगळेच जण. ॲक्च्युली कधी कधी ना आपण शेवटला ना जेव्हा बाहेर असतो ना आपण घर सोडून, म्हणजे आठवण येते, हे खरं आहे. बऱ्याच लोकांना आठवण येते. आता आपल्या कैलास भाऊला पण असं वाटत होतं की शेवटी खूप दिवसानंतर आपण असं लांब जातो ना फॅमिली सोडून, त्यामुळे थोडीशी आठवण येते आपल्याला. पण आपला प्रवास हा आमचा 4 दिवसाचा खूप मस्त छान झाला. अजिबात कोणाला त्रास नाही, कोणाची काय हेल्थ खराब नाही झाली. बाईकने आपल्याला त्रास नाही दिला. म्हणजे आमची बाईक बरोबर मला वाटतं झाली, मला वाटतं ते 1400-1500 किलोमीटर चालली आतापर्यंत. ऊन आहे, मग वातावरण छान आहे अजून इकडे आपल्या म्हणजे कोकण पट्ट्यात. अशी थंड नाही आहे पण असं जास्त अशी उष्णता नाही, जी मुर्डेश्वर गोकर्णाला होती तशी नाही आहे इकडे. म्हणजे ओके क्लायमेट आहे. आणि आंब्यांना मोहूर आला बघा, मोहूर जानेवारी ना स्टार्ट झाला ना, मोहूर आला. जानेवारी स्टार्ट झाल्यामुळे मोहूर आला. मला ना कधी पण सांगा, एनी टाईम, कधी पण, म्हणजे किती मला जरी सांगितलं ना कोकणात जाऊया, कोकण फिरूया, परत ह्या रूटला जाऊया, ह्या रोडने जाऊया, मला अजिबात कंटाळा येणार नाही. मी 1000 वेळा येईन. असे आपले हे रोड आहेत आणि असे नजारे आहेत बघण्यासारखे आहेत. आणि राईड करताना हेच इम्पॉर्टंट आहेत, म्हणजे सगळी मजा घेत जायचं. हां फक्त आपल्या जे कोकणपट्ट्याची रोड छान आहेत, रोडचा काय संबंध बघा ना, रोड बघा आपले. फक्त काय वळणं जी आहे ना, त्या वळणाला फक्त ओव्हरटेक करताना सांभाळून, आणि समोरच्याला त्रास नाही झाला पाहिजे आणि आपल्याला त्रास नाही झाला पाहिजे, एवढं सांभाळून फक्त राईड करायची बस. बाकी आपल्या पट्ट्यात टेन्शन नाही आहे कसलंच. आईच्या गावात थांब जरा, मी पुढे लावतो गाडी. का आलं? होईल चालू होईल, थांब. आता काय करू नको, नंतर लावूया, नंतर चालू करूया. होईल थांब जरा. ते हे हरलं असेल, स्टँड सेन्सर आहे ना. वेंगुर्ल्यात पोचलो. पहिल्यांदा म्हटलं आधी नाश्ता करू, भूक लागलेली जबरदस्त. आम्ही रात्री जेवल्यानंतर मला वाटतं निघाल्यानंतर अशी भूक लागली की म्हटलं आता थांबवू नको, वेंगुर्ल्यालाच नाश्ता करू. आल्याला चहा पिली नुसतं. इथे बाईक लावायचा खूप प्रॉब्लेम झाला इथे, पण आम्ही कसे एकदा ॲडजस्ट केलं आणि आता ऑर्डर केली मिसळपाव आणि भजी नाही खाणार ना. भजी खाणार काय? भजी खाणार. नाश्ता करून झाला ना का फक्त आपण आता ह्याला थांबायचं आहे, कुठे पाटात थांबायचं आहे जरा थोडा वेळ. पाटात लिंबू सरबत जर प्यायचं असेल तर, नारूचा वडापाव खायचा असेल तर 2-2 मिनटं फक्त. हां काय नाही सांगतो, तो नारूचा वडापाव खायचा होता ना, हे मिसळपाव खातो आहे. योगायोग किती चांगला आहे बघा. मागे थांबलेलो आम्ही हॉटेलला, पण ते माहीत नाही, पोरं बोलतो हॉटेल बंद आहे, पुढे जाऊया. योगायोगाने ह्या हॉटेलात जे आलो आहे आम्ही, ज्या हॉटेलमध्ये, ते खूप वर्षापासून आमची ओळख आहे. मुंबईला गेल्यापासून तर आता ताटातूट झाली आहे, भेटत नाही. आणि यांची ओळख करून म्हणजे खूप मोठी हस्ती आहे ही. ती ओळख करून देतो. पहिला आम्ही नाश्ता करतो, जाताना ओळख करून देतो. मला तर भूक लागल्यामुळे आता सध्या काय सुधरत नाही आहे. आता मी थांबत नाही, जातो. बाबांना सांगा. ॲक्च्युली आमच्या हॉटेलमध्ये आलेलो ना, ते आमच्या पप्पांचे खास मित्र आहेत. आणि हे आपल्या कोकणात जे दशावतारी कला आहे, दशावतार जे सादर जातं त्याच्यामध्ये खतरनाक भूमिका सादर करणारे ही अशी व्यक्ती आहे. यांचं बाबा नाव आहे, बाबा मयेकर म्हणून. आणि म्हणजे मी इथे गावी असताना आमची खूप नाटकं बघायचं.
आता पण ते चालू आहेत. पण हे हॉटेल त्यांचं आहे मला माहीत नाही. आणि लकीली आलो आणि त्यांची भेट पण झाली. म्हणजे बरं वाटलं जरा. नाश्ता मस्त होता, सॉफ्ट होता, बरं वाटलं. चला आता कार्ड पाहिजे काय? हां चला फायनली आम्ही नाश्ता केला. पोट भरून नाश्ता झालेला आहे. तरी पण यांना वडापाव खायचा आहे. आपला फेवरेट वडापाव नारूचा. हां सरळ सरळ हां नको घालू. नाही ना आता गावातून नाही, सुसाट आहे. ऐक नारूचा वडापाव पण खायचा आहे तुम्हाला. लिंबू सोडा पण पियायचा आहे. हां हां मग चल नंतर बघू. थांब आता जायचं आहे, घाई आहे म्हणून. हां ओके या. भेटूया. आता काय नाटक नाटक चालू असतं. सध्या असेल. हे यांचा 20 तारीखला येणार आहेत तिकडे महाडला काहीतरी. हा अमृत. हां चला चला प्रवासाच्या शुभेच्छा. हो चला होय होय. रे भेटली चावी. हा बघ हे बघा हा रोड मस्त आहे बघा. तर आम्ही आता नाश्ता करून निघाल्यानंतर आता म्हटलं ना आज घरी डोंबिवलीला जाईपर्यंत फुल धमाल करत जायची. तर आता आम्ही घरी जाणार. घरी जायच्या अगोदर मला थांबायचं आहे आमच्या पाटाच्या मार्केटमध्ये, पाटाच्या नाक्याला. तिथे जरा थोडंसं खायला घ्यायचं आहे घरी. प्लस यांना वडापाव खायचे आहेत. आणि लिंबू सरबत जर भेटला आम्हाला तो आमच्या गावातला तर तो पण यांना जरा पाजणार आहे. खावा पिवा मस्तपैकी मजा धमाल करत जाऊया. रिलॅक्समध्ये चिल्ड आपल्या कैलाशा भाषेत चिल्डमध्ये चिल्ड करू आपण. हे बघ हा वाला. हे बघ हे केळूस तिट्टा आहे. हा बघ हे केळूस तिट्टा आहे हा वाला. हा केळूस तिट्टा आहे. आणि हा इकडे आतमध्ये मठ जातो. कळलं काय? हा आठवा आता कुठे बघ आहे काय? हां कर. हा वाला आहे ना इथे आतमध्ये जातो ना, इथे मठ आहे त्यांचा. आणि माझ्या मामाचं घर इथे आहे व इथे माझ्या. हां आणि हा सरळ हा रोड सरळ तिथेच जाता डायरेक्ट मठाकडे. हां घराच्या बाजूला. आणि हा गाव केळूस आहे आणि खाली बीच आहे. नमस्कार का ओळखलं? हा नाही अरे अशी धावती सगळं. हा हे बघणार मठ बघताय काय? गाड्या खूप आहे जागा लावायला. पटकन दर्शन घेऊन निघूया. जॅकेट वगैरे काढू नका काय. हेल्मेट फक्त काढा निघूया. हा चला आलोय तर दर्शन घेऊनच जाऊ. अरे भरपूर जागा आहे. जागेचं इथे टेन्शन नाही. मनात कोणाच्या असेल सांगू शकत नाही. बरोबर काय रे? राहू दे इथे. अरे आम्ही असे गोळ्या बिळ्या सगळं करत दिलं तर म्हटलं आता ह्याका बोलले चल आता इलो तर घराकडे पटकन जाऊन येऊया. ही समाधी आहे आदर्श. ही समाधी आहे. नव्हता हेंका सांगलं. म्हटलं आता हायवेन जातलो तर म्हटलं इथून जाऊया. म्हणजे हेंका सगळा मंदिर बघत इलो. आणि हे म्हटलं पहिले जेवतो म्हटलं घराकडे जाऊन येऊया. मामाकडे जाऊन ये पटकन. ऐकलं काय? तू येतो बाहेर. बुटबीट काढू नको. हां पॅन्ट याच्यात गेली. हा ती आतमध्ये. चल मग मामी इथून म्हणजे धावती वेळ म्हणता कुठे पोचलो बघा.
घरात कोण असत काय? नाही आतमध्ये नाही धावती वेळ एकदम धावती. हो नाही सगळा काढूचा लागतो. इकडे येवा तुम्ही काम करता. सॉरी. चला धावती भेट म्हणता म्हणता दर्शन झालं मस्तपैकी. तुम्ही गाव पण बघितलात मामाचं ना. चल चल गौरव बाय. कशाला नको लावू ते हेल्मेटचं कशाला लावतो परत होत नाही. इथे जवळच आहे ना परत तुम्ही वडापाव खायला थांबणार. चल हो. धावती भेटमध्ये आपलं खूप काही होतंय. काही गोष्टी चांगलं होतंय भाऊ. चला आज 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 खरं सांगू मित्रांनो, आज आमची राईडची जी अखेर आहे राईडचा, तर ते राईडचं खरोखर शेवट एवढा चांगला होतोय ना आमचा की आम्ही गावी चाललो आहे, घरी पण चाललो आहे, देवदर्शन पण होतं आहे आणि लकीली सगळं माणसं भेटत आहेत. मजा आली जरा आज शेवटच्या दिवशी जरा खूप. हा एवढाच पट्टा खराब आहे. हे मापन गाव आहे. लेफ्ट साईडला गेलास ना तू की माझं हायस्कूल आहे इकडे आणि चौपाटी आहे लेफ्ट साईडला. हे बघ. हो. आणि हे बघ आता हा प्रशांत आला. हा बघ समोर प्रशांत लाल टोपीवाला. हे बघ लेफ्ट साईडला गाड्या लावा हळू सावकाश. नारू बंद तो बघ बंद आहे. बंद तरी असेल नाही तर मग काहीतरी चेंज झालं असेल भावा. खूप दिवसानंतर आलोय पण नारू नाही. मागे पण बंदच होता. नारूचा वडापाव बंद. चला आता मापन संपलं भाई. मापन आता आपण पाटात आलो. गाव पाट. हां आता लिंबू पाणी बघूया भेटलं तर. मग तोपर्यंत मी जरा हे घेतो. तर खायची पानं घ्यायची आहेत. इथे हळू करूया. थांब मी बघतो इथे लिंबू सरबत आहे काय. नाही लिंबू सरबत बंद. लेफ्ट साईडला घ्या. इथे गाड्या लावा. मी पटकन पानं घेऊन येतो खायची. बघा आमच्या गावचे रस्ते बघा. रस्ते भाऊ. आणि वातावरण बघा. सगळ्यात मोठं वातावरण. स्पीड ब्रेकर आहे सांभाळून. ऐक नाही माझ्या फोनवरनं लागणार बाबा. हा रस्तो हे सुपारी बोलतो ना खातात ते पानाबरोबर ती वाली. हे आता सुकणार. चला घर आलं आपलं. व्यवस्थित लावा. असे गाड्या लावा की काढता आले पाहिजेत गाड्या असे लावा. इथेच लाव ना. इथे आम्ही इथे लावतो सोड. म्हणजे कसं काढताना बरी पडेल. कोणी हां तेच. चला फायनली आम्ही घरी पोचलो आणि सगळ्यांना घरी घेऊन आलो. सुंदर वातावरणात घरी. आपण मला वाटतं 9:30 वाजतील पोचायला मुंबईला. 9:30 वाजतील मुंबईला पोचायला. कवर करू म्हणजे मी डोंबिवलीला निघताना इथून सकाळी निघायचो 6-6:30. तेव्हा मी पोचायचो 8 वाजता. विचार करा 6 वाजता निघून. हां आता पण मी कसं खूप शॉक घ्यायचो.
म्हणजे काय बॅटरी वगैरे हां आता आपण काय लागल्यानंतर ते गोव्यावर निघाला ते मग ते थांबलोच नाही तिथे तसं गेलो तर आपण होऊ शकतो असं काय नाही पण तेव्हा रस्ते खराब होते तेव्हा आता रोड बऱ्यापैकी रोड झाला बऱ्यापैकी त्यामुळे आपण विचार करतो आता काय मंदाच्या घरी थोडंसं थांबू एक अर्धा तास आता एवढा आलो आहे म्हणून हां आज परत तिला फोन केला म्हणून तिच्या मम्मीने नाहीतर मग काय आपण डायरेक्ट इथून निघालो असतो कलिंगड खावा मस्त की थंडगार हे आजोबा माझे हे आजोबा हे पप्पा ते चुले तुम्ही गेल्यानं प्रवास कैसून चालू केला आणि कैसून खाई चालू कुठे काही संपलो पण आपलं सगळं मस्त झाला दर्शन झालं मंदिर पण बघितलं मग योग नाही चला निघूया चला चला त्यानिमित्ताने घर झालं गाव बघितलात हा आणि कोकणात तुम्ही दोघे जण तर पहिलेच म्हणून तर मी फोर्स जास्त केला की म्हटलं जाऊया हायवेन का निघावायचं म्हटलं आतमधून असं जाऊ थोडं काय 9, 9:30, 10 वाजतील पण ठीक आहे ना चला म्हणजे देवदर्शन झालं मंदिरं बघितली आता थेट मंदारच्या गावी मंदारच्या गावीतून 30 किलोमीटर भजिया भजी गरमागरम भजी हा 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 हे भजी आहेत रे आपले काय बोलतात ते कुठली या मालवण नाही मानगाव राजापूर ना